सावनेर तालुक्यातील पाटण सावंगी शहरालागत असलेल्या सुफी संत बाबा ताजुद्दीन यांच्या वास्तव्याने पावन झालेले तीर्थक्षेत्र म्हणून वाकी येथील बाबा ताजुद्दीनचा ताज दरबार तसे तर सर्वच भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात। यासोबतच येथे मनोरुग्ण व इतर कारणाने झपाटलेलेही बरे होतात अशी आख्यायिका आहे। त्यामुळे कोरोना रुग्ण विविध व्याधींनी झपाटलेले त्यांचे आप्त परिवारातील लोक त्यांना या दरबारात आणून महिना गिनती सोडून देतात। मग अशा लोकांच्या जेवणाची व्यवस्था करणाऱ्या अनेक स्थानिक संस्था आहेत। त्यातीलच एक संस्था म्हणजे आम लंगर सेवा सैलानी बाबा दरबार वाकी। या सैलानी बाबा दरबारचे पुंडलिक मोरे यांच्या मार्गदर्शनाखालील युवा मंडळी मागील 5 वर्षापासून बाबा ताजच्या उर्स दरम्यान भव्य आम लंगर सेवा तर देतेच, सोबतच वर्षभर वाकी क्षेत्रात व परिसरात फिरणाऱ्या मनोरुग्णांना जेवण त्या ठिकाणी पुरवून मानवतेचा परिचय देत आहे। सेवा धर्म सर्वोपरी या ब्रीद वाक्याला पूर्णत्वास नेणारी ही मंडळी स्वतःच्या प्रसिद्धीपासून खूप दूर आहे। याचाच लाभ उचलण्याकरिता काही संधी साधू, स्वनिर्मित समाजसेवी संस्था, रोटी बँक व स्वयंभू समाजसेवक यांच्या जवळील शिजवलेले अन्न घेऊन स्वतः अन्नदान केल्याचा कांगवा फेसबुक व व्हॉट्सअपच्या माध्यमातून करत आहे। याचे या ध्येयवेड्यांना मुळीच सोयरे सुतक नाही, परंतु कोविड-19च्या प्रादुर्भावात ही संधीचे सोनं करू पाहणाऱ्या संस्थांनी व पदाधिकाऱ्यांनी आपले आत्मचिंतन करणे खरेच गरजेचे झाले आहे। तेव्हा या ध्येयवेड्या व त्यांच्या अखंड सेवा कार्यास विदर्भ न्यूज 365 या न्यूज चॅनलच्या वतीने मानाचा मुजरा। हे लॉकडाऊन झाल्यापासून 24 मार्च पासून चालू आहे, निरंतर चालू आहे। 24 मार्च पासून निरंतर दररोज आपण किती लोकांना? आम्ही कमीत कमी 600-700 लोकांना म्हणजे 15 किलोचा भात बनवतो, आलू भात, आणि ते वितरण करतो। ते वितरण करण्याची प्रणाली कशी राहते? आपली वितरण करण्याची प्रणाली बनल्यानंतर या ऑटोने जे बाहेर हायवेने जाऊन जे घरोघरी बेवारस पडले, रस्त्याने जाणारे यांना काही सहारा नाही, त्यांना तिथं वाटावं लागतं, त्यांना वाटावं लागतं। काही आपल्यासोबत युवाही आहे की विकेश, तुला कसं वाटून राहिलेलं आहे ही जे सेवा तू करून राहिलेला आहे? मला खूप छान वाटून राहिलं की मला एक कोरोनाच्या ह्याच्यामध्ये मला एक खूप छान संधी मिळाली काम करण्याची, आणि माझे जे मार्गदर्शक आहे पुंडलिक बाबा मोरे त्यांच्या ह्याच्यानं मला अजून जास्त प्रोत्साहन मिळालं। तुझा स्वतःचा ऑटो आहे, तू ऑटो चालक आहे, तू म्हणजे घरचा असा काही सगळं नाही आहे, परंतु मागच्या 4 वर्षापासून आपण ही जे व्यवस्था सांभाळून राहिलेली आहे, या व्यवस्था सांभाळण्यामध्ये तुम्हाला काही त्रास नाही? त्रास तर तेवढा काही आहे नाही, आता भाऊ आहे तर आम्हाला तेवढा त्रास नाही। आज जवळपास 100 लोकांना आपण अन्नदान करतोय, तर त्याच्यासाठी आपल्याला सोयी तेवढं तर थोडंसं राहतेच, तर कमी पडून जाते, तर कधी मग इकडून तिकडून जमा करून सनेने व्यवस्था होऊन राहिलेली आहे। आपल्यासोबत काही अजून मुलं आहे जे सेवा करून, तुला कसं वाटते बेटा हे जे सेवा करून राहिले? चांगलं वाटते। घरचे लोक वगैरे रागावत नाही की बाहेर कोरोना आहे, तुला कोरोनाची भीती आहे? नाही, त्याचं आणखी चांगलं काम आहे ते करा म्हणते, फक्त थोडंसं दुरून करा। तर आपण बघून राहिलेलो आहोत सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून, आणि हे एक जे समाजकार्य आहे, या संकटामध्ये देश सापडलेला आहे, हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई या प्रकारचा कोणताही उपक्रम यांच्यासमोर न येता निरंतर सेवाभाव कशाला म्हटलं जातं? कारण लोक गडगंज कमाई करून राहिलेले आहे, लोकांजवळ भरपूर पैसा आहे, परंतु सेवाभाव हा एक रक्तातून किंवा एक आनुवंशिकता असते जे हे जपून राहिलेले आहे। या संपूर्ण लंगर टोळीला, आम लंगर सेवा सैलानी बाबा दरबारची जे काही टोळी आहे, याला आमच्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा। आपलं कार्य असंच चालू राहो। विदर्भ न्यूज करिता पियुष झुंजीवाडिया, सावनेर।